देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामधलं असणारं एनडीएचं सरकार आणि राज्यामध्ये असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे सातत्याने एक गतिमान सरकार कसं असावं त्याचे सर्वाचे एक्झाम्पल्स सेट करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतंय। आणि याच पार्श्वभूमीवरती करोनाचा काळ ज्यावेळेला आम्ही सर्वांनी पाहिला आणि या करोनाच्या काळामुळे निवडणुका लांबणीवरती गेल्या आणि प्रदीर्घ काळानंतर आज सर्व ठिकाणी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत। पुणे महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा 15 तारखेला होणार आहे आणि आपण सर्वजण जाणता की गेली वर्षानुवर्ष पुण्यामध्ये ज्या गतिमान पद्धतीने केंद्रामधलं असणारं नरेंद्र मोदींचं सरकार आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे काम करत आहे। सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाला अति गती दिली जाते हे आपणा सर्वांना माहीत आहे। कोट्यावधी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून या ठिकाणी दिले जात आहेत। पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेच्या वेळेपासून आपण पाहिलं असेल की प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्न असतात, परंतु स्वप्न जर साकार करायची असतील तर फक्त आश्वासन देऊन होत नाहीत, त्या दिशेने पावलं उचलणं हे अत्यंत गरजेचं असतं। पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहीत आहे पूर्वी कधीतरी मेट्रोच्या संदर्भामध्ये मेट्रो करण्याच्या संदर्भातला ठराव हा महानगरपालिकेत झाला, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता असताना सुद्धा महाविकास आघाडीला मेट्रोचे प्रकल्प हा पुण्यामध्ये चालू करता आले नाहीत, किंबहुना त्यांनी चालूच केले नाहीत। त्यांना ते प्रकल्प चालू करायचेच नव्हते। खरं तर इथली असणारी वाहतुकीची कोंडी दूर करणं हे फार गरजेचं असताना सुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं हे आपण सर्वजण पत्रकार म्हणून जाणता। परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्रातलं सरकार आल्यानंतर, देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यावेळच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने मेट्रो प्रकल्पाला सुरुवात झाली। बघता बघता आपण सर्वजण पाहता 33 किलोमीटरचे मेट्रो ही पुण्यामध्ये धावायलाही लागली, कामाला सुरुवात झाली, पूर्णही झाली आणि प्रस्तावित या सर्व कामांना जवळजवळ 13,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा खर्च झाला आहे। आणि त्याचबरोबर
येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पुणे शहर, आजूबाजूचा परिसर हा सुद्धा मेट्रोचं जाळं या संपूर्ण शहरामध्ये पसरलं पाहिजे, या दृष्टिकोनातून